नमस्कार. नमस्कार सर. आज आपण अहमदनगर जिल्हा, तालुका राहता जिल्हा या ठिकाणी गाव अस्तगाव या ठिकाणी जे प्रगतशील शेतकरी सचिन चुळके सर यांच्या टरबुजाच्या वाडीमध्ये आलो आहोत. तर यांची पारंपरिक शेती आणि यांची जी शेती करण्याची जी पद्धत आहे, एक आधुनिक पद्धतीमध्ये शेती करणारे एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं नाव आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. तर असे एक तज्ज्ञ शेतकरी सचिन चुळके सर यांच्या बागेत आपण आलेलो आहोत. तर यांनी ह्या चालू वर्षामध्ये 1 एकरामध्ये टरबुजाची शेती आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण त्यांनी जर पाहिलं तर झेंडूचं पीक घेतलेलं आहे. तर झेंडूचं पीक आणि टरबुजाच्या शेतीसाठी साई हॉरिझॉन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे साई रूट गार्ड जे प्रोडक्ट आहे, जे बायोफिल्म बायोफर्टिलायझरच्या कन्सेप्टमधून चालवलं जातं. तर या प्रोडक्टच्या माध्यमातून जे आलेले रिझल्ट आपण प्रगतशील शेतकरी सचिन चुळके सर यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्ते सर. सर आपलं नाव काय? सर माझं नाव सचिन मच्छिंद्र चोळके. सर आपण जी शेती करता शेती खूप सुंदर आणि एकदम पारंपरिक शेती आहे. तर तुम्ही दरवर्षी हा जे टरबुजाची शेती करत असतात आणि गुलाब आणि झेंडूची शेती करत असतात. तर ही शेती करत असताना दरवर्षीमध्ये आणि ह्या वर्षी तुम्ही जे साई हॉर्जन कंपनीचं साई रूट गार्ड हे जे प्रोडक्ट वापरलेलं आहे शेतीसाठी, तर याचे आलेले ह्या वर्षातील अनुभव काय आहे, तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगावं असं इच्छा. सर माझं आता हे दुसरं वर्ष आहे टरबूज प्लॉटचं. तर याचं रोड गार्ड जे आहे तर मी काय पहिलं कधी वापरलेलं नव्हतं. बाकीच्या नामांकित कंपन्यांचं भरपूर प्रोडक्ट वापरले. तर साधारण आता हे प्लॉट आपला 53 दिवसाचा प्लॉट आहे. अजून त्याला 7-8 दिवस टाईम आहे. तर आपण याला 25व्या दिवशी याचं ड्रिंचिंग म्हणजे ड्रिप वॉटर प्रोडक्ट सोडलं होतं. तर त्यानंतर मला खूप सुंदर असे रिझल्ट जाणवले त्याचे. जे वेल्टिंगचं प्रमाण वगैरे जे लवकरात लवकर येत राहतं, हे प्रकारे असं कुठलंही वेल्टिंगचं प्रमाण माझं आज 53 दिवस झाले, अजूनही 8-10 दिवस टाइम आहे, तर कुठल्याही प्रकारचं वेल्डिंग दिसत नाही. ते असं मी रोडगार्डचं 2 प्रकारे डोस मार दिले. एक 25 दिवसानंतर मार दिला आणि एक 40व्या दिवशी दिला. तर मला एक चांगल्या प्रकारचं याच्यातून जाणीव झाली आणि फुगवणीला पण मला हे झालं. थँक्यू सर, थँक्यू. शेतकरी मित्रांनो, आपण जे आता ऐकलं सरांच्या मुखामधनं की जो सरांचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आज किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 53 दिवसाचं. 53 दिवसाचा हा जो प्लॉट आहे. तर 25 दिवसापूर्वी सरांनी साई रूट गार्ड हे औषध ह्या याच्यावरती जे ऑर्गॅनिक औषध आहे ते ह्या शेतीवरती वापरलेलं होतं, या पिकावरती वापरलेलं होतं आणि खूप सुंदर असा रिझल्ट सरांना या ठिकाणी या पिकातून आलेला आहे. ज्या ठिकाणी जे आपण फलधारणा म्हणतोय, तर या ठिकाणी आपण जे पाहतोय टरबुजाला खूप चांगल्या प्रकारचे झाडाला फळं लागलेली आहेत आणि साईज जे म्हणतो आपण, तर साईज एवढी मोठी आहे की मित्रांनो आज एक 5-5 किलो पर्यंत आज सरांच्या ह्या शेतीमध्ये आज टरबुजाची साईज झालेली आहे आणि अद्भुत असा रिझल्ट सरांनी जे सांगितलं की यापूर्वी मला कधी आला नव्हता तो रिझल्ट आज साई हॉर्जन कंपनीच्या साई रूट गार्ड ह्या औषध वापरून आलेला आहात. सर तुम्ही हे औषध वापरल्यापासून तुम्ही समाधानी आहात का? हो, नक्कीच सर. सर समाधानी असं आहे का ज्यावेळेस हे प्रोडक्ट वापरला आपण, तर त्यावेळेस जे रूटचं जे आपलं जे काम करतंय म्हणजे मुळात तर म्हणजे आपलं रूटच काम करतंय बरोबर. पिकाचं. तर मला जे असे बदल जाणवले का झेंडूचा आपण आता 30-35 दिवसाचाच झेंडू आहे. तर त्याचे जे फुटवे वगैरे जे आहे, तर ते सुरुवातीला एवढे निघत नसतात. पण याचे फुटवे वगैरे साधारण 15 दिवसामध्ये प्लॉट झेंडूचा पण चालू होतोय. आणि विशेष म्हणजे जे वेल्टिंगचं प्रमाण जे 30 ते 40 दिवसामध्ये काही काही प्लॉटला 50-55 दिवसामध्ये येत राहतं. ते कुठल्याही प्लॉटमध्ये तुम्ही सगळीकडे चक्कर मारून बघा, कुठल्याही प्रकारचं वेल्डिंग नाही. जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम वेल्टिंग हा टरबुजासाठी राहतो. तर तो वेल्टिंग हा कुठल्याही प्रकारचा मला आढळलेला नाहीये सोडल्यामुळे. नक्की सर. धन्यवाद सर. सरांचं असं म्हणणं आहे की टरबुजाची शेती करत असताना एक जो विल्टिंग सारखा जो आजार आहे तो जास्त प्रमाणामध्ये ह्या प्लॉट टरबुजा शेती करत असताना येत असतो. पण आपलं औषध साई हॉर्जन कंपनीचं साई रूट गार्ड औषध वापरल्यामुळं हा विल्टिंग सारखा आजार सुद्धा त्यांच्या प्लॉटला आलेला नाही आणि सुंदर असा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना सर काय सांगू इच्छिता? नाही, नक्कीच सर. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. तुम्ही वापरा, मी तर वापरलेलंच आहे. पण याचा वापर करून एकदा नक्कीच जे आपण वेस्टेज जे खर्च करतोय त्याच्यापासून पण वाचू आपण आणि एकदम खर्चात पण बचत आणि व्यवस्थित एकदम रित्या प्लॉट पण एकदम व्यवस्थित येतो आपला. नक्कीच सर, नक्कीच. मित्रांनो, आज आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यातील या ठिकाणी आस्तगाव गावामधील जे प्रगतशील शेतकरी आहेत सचिन चुळके सर यांचं जे अनुमोदन या ठिकाणी आपण ऐकलंय. तर सरांचं असं म्हणणं आहे की हे जे प्रोडक्ट आहे साई हॉर्जन कंपनीचे साई रूट गार्ड हे प्रोडक्ट मी वापरलं आहे, मी समाधानी आहेत. माझ्या ज्या शेतीमधल्या ज्या उत्पन्नामध्ये ॲव्हरेज वाढलेला आहे, शेतीमध्ये शेती करत असताना खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलेलं आहे, त्यामुळे मी समाधानी आहेत. मी वापरलं, तुम्ही वापरा. तर धन्यवाद सर, आपण वेळ दिला आणि सुंदर अशी शेती करताय.
तर तुम्हाला खूप खूप पुढील काळासाठी शुभेच्छा आणि तुम्ही जो अनमोल मार्गदर्शन आता इतर शेतकऱ्यांसाठी दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, थँक्यू. जय साहेब. ठेवा खाली जाऊ. स्टॉप केलं ना.